अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर अवकाळी पाऊस असल्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेऱ्याला उशीर झालेला आहे। ज्या अतिवृष्टी झाली त्यानंतर अवकाळी पाऊस झाला आणि या अवकाळी पावसादरम्यान ज्वारीचा जो पेरा करण्याचा वेळ होता, जो कालावधी होता तो निघून गेलाय। ज्वारीसाठी शेतकऱ्यांना वापसा मिळत नाही, त्यामुळे ज्वारीचा कालावधी संपलेला आहे आणि आता रब्बीच्या हंगामातील पेरणीला सुरुवात झालेली आहे, मात्र त्याला देखील उशीर झालेला आहे। जिल्ह्यात फक्त 17%च पेरा शेतकऱ्यांनी केलेला आहे। ज्वारीचा कालावधी निघून गेल्यामुळे गहू आणि मकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे। आपल्या सोबत काही शेतकरी, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय पेरणी सुरू झाली आहे? काय पेरलंय? पेरण्याचा गहू पेरलाय। पेरा उशिरा सुरू झालाय असं वाटत नाही? पेरा खूप उशिरा झालाय। हा पेरा दसऱ्याच्या काळामध्ये व्हायला होता, दिवाळीच्या अगोदर पेरा व्हायला पाहिजे। आता ज्वारीचा कालावधी निघून गेलेला आहे, आता राहिला फक्त गव्हाचा। तर नाईलाज असतं, लोक गव्हाकडे वळू राहिले शेतकरी। आता शेतकऱ्याला गव्हाला बाजार भेटला तरी उत्तम होईल। आता गहू जास्त झाल्यानंतर मग आता शेतकरी हे नाही होऊ शकत, शेतकऱ्याला नाही मिळू शकत बाजार भाव वगैरे। तर शेतकऱ्याला कमीत कमी 4000 रुपये खर्च येतोय शेत नीट करायला। आता पेरणीला पेरायला उशीर झालाय, नेमका उशीर कशामुळे झाला? पावसामुळं। पाऊस जास्त झाला। पाऊस झाल्यामुळं मग ते शेती उपाळले गेल्यामुळं मग तण तण वाढलं शेतामध्ये। तण काढता काढता बी काही माणसं नाही मिळू राहिली, त्यामुळं मग पेरणी उशिरा झाली ना। आता ज्वारीचा कालावधी निघून गेलेला आहे, बऱ्याच पैकी शेतकऱ्यांचा गव्हाकडे कल दिसतोय। मग गव्हाला सध्या बाजार भाव किती आणि तसा बाजार भाव मिळेल काय अपेक्षा आहे? गव्हाला बाजार भाव सध्या 2500 ते 3000 रुपयापर्यंत बाजार भाव पाहिजे। 4000 रुपये बाजार असला तरच शेतकऱ्याला परवडणार आहे ते, नाहीतर हे नाही परवडू शकत आहे, कारण शेतीला खर्च तेवढा झालाय। आता अतिवृष्टीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त झाली, पिके वाहून गेली। सरकारनं मदतीची घोषणा केली, बऱ्यापैकी शेतकऱ्यांना मदत देखील मिळाली आहे। दिवाळी गोड करू असं सरकारनं आश्वासन दिलं होतं, झाली दिवाळी गोड? नाही सर, दिवाळी गोडच नाही झाली। कुठं दिवाळीच्या काळामध्ये कुठं सरकारने कोणते दिले, कोणाला दिले पैसे? कोणालाच नाही दिले। जे बी अनुदान देऊ म्हणले, कोणतंच अनुदान नाही दिलं। आणि देतो म्हणजे गावामध्ये लय आलं ते 4 ते 6 लोकांना अनुदान आलेलं आहे। बाकीचे शेतकरी तसाच ठेवलाय पाठीमागं, कारण केवायसी काय केवायसी मध्ये हे तरी सगळ्यांना शेतकऱ्याला केवायसी काय चीज हेच माहित नाही अजून। शेतकरी केवायसी आता मध्ये काय म्हणले, केवायसी करा, केवायसी केल्यानंतर तुम्हाला अनुदान मिळालं म्हणले। कसलं अनुदान, कसं आलं बी नाही। आणि केवायसी करता करता शेतकरी फार धीमे होऊन गेलाय। केवायसीला तुम्हाला कागदपत्र जमा करायला सांगितले, आधार कार्ड आणा, पॅन कार्ड आणा, फार्मर आयडी आणा। आता हे सगळं काढून दिलं तर काही आता काय म्हणजे रेंजचा प्रॉब्लेम येणार। रेंजचा प्रॉब्लेम झाल्यानंतर मग पुन्हा नेट नाही, असं होऊ राहिलं। शेतकऱ्याची चौकून पिळवणूक नको राहिली। आता सरकारने मदतीची घोषणा केली, त्याच्यानंतर आता विशेष म्हणजे पावसामुळे पेरणीलाही बराच उशीर झालेला आहे। जिल्ह्यामध्ये फक्त 17%च पेरणी आहे। ज्वारीचा कालावधी निघून गेल्यामुळे आता तुमचा पण कल गावाकडे आहे, तर आता गावाला किती भाव मिळाला पाहिजे, काय अपेक्षा? गावाला कमीत कमी 4000 रुपये, 4 ते 4500 रुपये बाजार मिळाला पाहिजे, तरच शेतकऱ्याला हे, नाही तर शेतकरी करणार काय? तर नक्कीच हे होते शेतकऱ्यांच्या व्यथा। अतिवृष्टी झाल्यानंतर सरकारनं शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली, मात्र अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात शेतकऱ्यांना मदत मिळाली। अनेक असे तालुके आहेत, अनेक अशी गावं आहेत, तिथपर्यंत जे शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे होती तिथपर्यंत मदत पोहोचलेली नाही। त्या पलीकडे जाऊन जर बघितलं तर अवकाळी पावसाच्या भीतीमुळे शेतकऱ्यांची जी पेरणी त्याला उशीर झालेला आहे। विशेष म्हणजे ज्वारीचा जो कालावधी होता तो देखील निघून गेलेला आहे आणि म्हणून शेतकऱ्यांचा जो कल आहे तो गव्हाकडे वळलेला आहे। खरं तर सध्या गव्हाचा जर बाजारभाव बघितलं तर 2500 ते 3000 रुपये गव्हाला भाव आहे, मात्र गव्हाला देखील किमान 4000 रुपये तरी भाव मिळावा अशी मागणी आता शेतकरी वर्गाकडून होताना दिसत आहे। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहिल्यानगर।